नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आम्ही घेऊन आलोय नववधूसाठी लागणारे हलव्याचे दागिने। नववधूसाठी या सणाला विशेष महत्त्व देण्यात येते, कारण नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी आणि हलव्याचे दागिने भेट म्हणून दिले जातात। लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीला नववधूसाठी खास हे दागिने बनवले जातात। चला तर मग सुरू करूया। इथे मी थिक कार्डबोर्ड पेपर घेतला आहे आणि तो एका साईडला शायनी गोल्डन आहे आणि एका साईडला अशा प्रकारचं रफ बॅकग्राऊंड आहे। त्यावर मी नेकलेससाठी काहीशी अशी एक डिझाईन ड्रॉ करून घेतली आहे। तिला आपण कट करून घेऊ। कट झाल्यानंतर ती काहीशी अशी दिसेल आणि त्याला मध्यभागी आपण कट मारून घेऊ, जेणेकरून आपण तिला नेकलेसचा शेप देऊ शकू, काहीसा असा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही एखादा शेप बेस कट करून घेऊ शकता आणि तुम्हाला जर अजून इझी मेथड हवी असेल तर पेपरवरच तुम्ही अशा प्रकारची आकृती ड्रॉ करून कट करून घ्या। नंतर अगदीच मध्ये पेंडंटला लावण्यासाठी मी काही रेड कलरचे किंवा रेड रोजेस बनवून घेत आहे। इथे आपल्याला पुन्हा पेपरचाच वापर करायचा आहे। अगदी जर तुमच्याकडे वेगळ्या टाईपचे पेपर असतील, वेलवेटचे किंवा फोम शीट अशा टाईपचे पेपर असतील तर तुम्ही त्याचेही रोज बनवून जर तुमच्या ज्वेलरीमध्ये वापरलात तर अगदी उत्तम। पण इथे मी पेपर रोज घेतला आहे, काहीसा असा कट करून झाल्यानंतर। हे पेपर रोज बनवणं फारच इझी आहे। तुम्ही बऱ्याच जर तुम्ही आर्टिस्ट असाल किंवा पेपरचे काही कामं करत असाल तर हे रोज बनवणं तुमच्यासाठी फारच सोपं असेल। ही रोज छोट्यातल्या छोट्या मुलांना सुद्धा बनवता येतात बरं का। त्याचनुसार आपण ही फुलं इथे बनवून घेतली आहेत आणि आपल्याला पाहिजे असलेल्या साईजनुसार ती तिथे शेप करून खाली तळाला स्टिक करून घेतली आहे। पेंडंट बनवण्यासाठी मी मध्ये एक रोज आणि बाजूला काहीशा अशा प्रकारे आपले हलवे स्टिक करत आहे। तिळगुळ किंवा तिळाचे दागिने घालण्याची परंपरा नववधूसाठी मकर संक्रांतीसाठी फार खास असा दिनच असेल, कारण त्या दिवशी नववधू ही खास काळ्या रंगाची साडी घालते आणि त्याच वेळेवर हलव्याचे दागिने सुद्धा परिधान करते। आणि त्या दिवशी सुवासिनींना म्हणजेच मॅरिड वुमन्सना बोलवून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपण तेव्हा वाण, तिळाचे लाडू आणि अशा विविध प्रकारची गोष्टी त्यांना दिले जातात, वाण म्हणून दिले जातात। यासाठी या दिवसाला खास बनवण्यासाठी अगदी घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारचे दागिने बनवू शकता। तुम्ही इथे पाहू शकता की पेंडंटला मी कशा प्रकारे तिथे सजवलं आहे। आता हे तिळगुळ किंवा हा हलवा स्टिक कसा करायचा, इथे मी ग्लूगनचा वापर केला आहे। तुम्ही जर तुमच्याकडे ग्लूगन नसेल तर फेविबॉन्डचाही वापर करू शकता। या नेकलेसला लावण्यासाठी मी माझ्या एका हाराची दोरी इथे अटॅच केली आहे, काहीशी अशी। कमरपट्ट्यासाठी मी ही डिझाईन बनवून घेतली आहे। कमरपट्टा आता लावायचा कसा किंवा बांधायचा कसा, मी म्हणजे अगदी स्टार्ट टू एंड एकच दोरा कंटिन्यू केला आहे। मागच्या साईडला हा दोरा मी इथे लावून घेत आहे आणि तो न दिसावा म्हणून त्याच्यावरती अजून मी एक कवर तिथे चढवणार आहे, अगदी सेम त्याच पेपरचा, जेणेकरून आपला तो धागा आणि आपल्या त्यात असलेली आपली साडी ती खराब होऊ नये। आणि तोच प्लेन सरफेस आपण मागच्या साईडलाही स्टिक करून घेणार आहोत, अगदी काहीसं असं। म्हणजे स्टार्ट टू एंड आपल्याला एकच धागा लावायचा आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण बांधू तेव्हा आपला कमरपट्टा जो आहे तो धागानुसार बेंड होईल व्यवस्थित। आणि पुढच्या साईडला आता इथे काय होईल माहिती आहे, इथे तुम्ही गोल्डन चेन सुद्धा वापरू शकता। जर तुमच्याकडे अशी एखादी गोल्डन चेन असेल तर जसं कमरपट्ट्याला कशी चेन असते म्हणजे गोल्डन साखळी असते तशी साखळी इथे लावू शकता। पण मी इथे मॉडर्न व्हर्जन तयार करत आहे आणि मॉडर्न व्हर्जनमध्ये ह्या अशा व्हाईट बीड्सचा खूप चांगल्या पद्धतीने वापर तुम्हाला करता येईल। मी दोन्ही साईडच्या धाग्यांना इथे अगदी खूप मोठ्या मोठ्या आकाराचे व्हाईट मोती घेतले आहेत, जे आपल्या हलव्याबरोबर खूपच छान प्रकारे जातील, काहीसं असं। म्हणजे एक 10 बीड्स आणि 10 मनी ह्या साईडला, म्हणजे दोन्ही साईडला अगदी खूप जसं आपल्या साईजनुसार मी इथे ते मनी ओवून घेतले आहेत। अगदी कानातल्यासाठी मी इथे 2 तसेच बेस घेतले आहेत। कानातलेही सुद्धा आपण आपल्या पेंडंटला मॅचिंग बनवणार आहोत, म्हणजे काहीसं तसंच रोज मधल्या साईडला म्हणजे मिडलला आणि त्याच्या बाजूला सिंगल सिंगल मोठे मोठे हलवा। आता इथे मी 2 साईजचे हलवा घेतला आहेत, एक खूपच मोठा आणि एक मीडियम साईजचा।
त्यानुसार आता तुम्ही पाहू शकता की मी इथे हुक करते रिंग आणि त्यावर आपल्याला इयरिंग म्हणजे आपल्या इयरमध्ये ते घालण्यासाठी त्याचं इयरिंगचं हुकही मी इथे अडकवून पहिलंच घेणार आहे. अगदी त्याला टाईट किंवा व्यवस्थित आपल्या साईजनुसार त्याला फिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर काम करायला सुरुवात करायची. काहीसं असंच मी दुसऱ्याही कानातल्याला बनवून घेणार आहे. म्हणजे हुक लावून घेतलं की त्यानंतर आपण आपले हलवा त्याच्यावर आपण स्टिक करू शकतो. मैत्रिणींनो, काय आहे ना, आजकाल मार्केटमध्ये किंवा विविध समारंभांसाठी खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचे दागिने अवेलेबल असतात. अगदी हळदीपासून म्हणू नका, मेहंदीपर्यंत, बेबी शॉवरपासून अगदी बारशापर्यंत आणि हे मकर संक्रांतीचे सुद्धा दागिने फारच उत्तम रीतीने मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पण तुम्ही त्याची कॉस्ट बघितली आहे का? फारच म्हणजे खूपच जास्त अशी कॉस्टिंग आहे. पण हे अगदी 100 रुपयामध्ये तुम्ही घरच्या घरी हे असे प्रकारचे दागिने बनवू शकता आणि परिधान करू शकता, ज्याने तुमच्या समारंभाची जी ओव्हरऑल लुक असेल तो तर वाढेलच आणि त्याचबरोबर तुमच्या खिशालाही जास्त ताण येणार नाही आणि तुम्हाला जास्तीत जास्त खर्च त्यावर करावा लागणार नाही. इथे मी एकच बांगडी बनवली आहे, कारण मॉडर्न जसं मी म्हणाली, जर ते दागिने आहेत तर एक हातात नक्कीच आपण घड्याळ घालतो आणि एक हातात बांगडी, आणि अशाच प्रकारे तुम्ही पूर्ण ज्वेलरी बनवून घेऊ शकता. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? हलव्याचे दागिने बनवण्याची ही सोपीशी ट्रिक अँड टिप्स आणि छोटे छोटे जे त्यातले व्हेरिएशन्स आहेत ते कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आमचं अशाच प्रकारे क्राफ्ट आणि ड्रॉइंगसाठी अजून काही 2 चॅनल्स आहेत, तुम्ही त्यालाही व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला आमची आयडिया आवडत असतील तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.